मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कीर्ती रोपवर चढत असताना अचानक तिला चक्कर येते. ती बेशुद्ध होते आणि खाली जमिनीवर पडते. तेव्हा बाकी सर्व टीम मेंबर तिला प्रोत्साहित करत असतात की कीर्ती उठ आणि हा टास्क कंप्लीट कर. तेव्हा कीर्ती पुन्हा नव्या जोमाने उभी राहते आणि तो टास्क कशीबशी कंप्लीट करते. ठरलेल्या वेळेत टास्क कंप्लीट न झाल्यामुळे संजय तिच्यावर खूप ओरडतो आणि तू अपेक्षाभंग केला आहे असं सांगतो. उद्या आपल्याकडे एवढा वेळ नाही असंही तिला चांगलंच सुनावतो. इकडे कीर्तीला खूप त्रास होत असतो. तेव्हा ती रोमाला सांगते की रोमा, मला खूप त्रास होत आहे. तर संजय तिच्यावर ओरडण्याचं कमी करत नाही. तेव्हा राहुल संजयला बोलतो, ॲटलिस्ट कीर्तीने प्रयत्न तरी केला आहे. तेव्हा संजय अजूनच भडकतो आणि राहुलला बोलतो, ह्या मुलीला काहीच येत नाही आणि ही नेमकी आपल्याच टीममध्ये आली. संजयचे हे खोचक बोलणे ऐकून मात्र कीर्तीला आणि रोमाला खूप वाईट वाटतं. तेव्हा रोमा कीर्तीच्या हाताला धरून तिला उठवते आणि संजयला बोलते, संजय, तू आपल्या टीमचा एक कॅप्टन आहे आणि तूच जर असं कोणाला बोलायला लागला तर बाकीच्यांनी काय करायचं. तेव्हा संजय बोलतो, बाकी कुणाचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त कीर्ती हा ती स्वतःचाच प्रॉब्लेम आहे. तर राहुल संजयला बोलतो, संजय, आता बास कर, मुली खूप इमोशनल असतात, तू तिला थोडं समजून घे. त्यावर संजय राहुलला बोलतो की IPS ऑफिसरला इमोशन महत्त्वाच्या नसून प्रॅक्टिकल विचार करणं महत्त्वाचं आहे. मी तरी कोणाला समजावतो, कारण ह्या कीर्तीसारख्या मुलीला सांगून काही एक उपयोग नाही. कारण ही मुलगी माझ्या टीममध्ये आहे, याची किंमत मला पुढचे 11 महिने मोजावी लागणार. हे ऐकून मात्र कीर्तीला वाईट वाटतं. पुढे संजय सांगतो, उद्याची ऑब्स्ट्रॅकल रेस आपण फक्त 7च टीम मेंबर खेळणार आहोत. 8वा मेंबर कीर्ती आपल्यामध्ये नको. ती असल्यावर आपण कधीही रेकॉर्ड ब्रेक करू शकत नाही. तेव्हा संजयचे हे बोलणे ऐकून कीर्ती खूप रडत असते. दुसरीकडे जिजी अक्का, भाऊ आणि शुभम बाजारातून घरी येतात. जिजी अक्का खूप दमलेले असतात म्हणून त्या सोनालीला आवाज देऊन पाणी आणायला सांगतात. तेव्हा जान्हवी आणि तुषार तेथेच बसलेले असतात. जान्हवी जिजी अक्कांना सांगते, अगं, मी सोनाली वहिनीला किती वेळ झाले पाहिलंच नाही आणि बाळ तर घरात आहे. तेव्हा जिजी अक्का विक्रमला विचारतात की सोनाली कुठे आहे. तेव्हा विक्रम खोटं सांगतो की सोनाली तिच्या माहेरी गेली, कारण तिच्या आईची तब्येत बरोबर नाही आणि कल्पनाचीही परीक्षा चालू आहे. त्यामुळे थोडा वेळ कोणीतरी तेथे थांबायला पाहिजे म्हणून मी तिला तिकडे पाठवलं. ती स्वतःहून गेली नाही. तर जान्हवी बोलते, बाळ तर घरातच आहे. तर हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. त्यावेळी विक्रम पुन्हा खोटं बोलतो आणि मीच सोनालीला सांगितलं की बाळाला घेऊन जाऊ नको, कारण तिच्या माहेरी आजारी माणूस असताना बाळालाही त्रास होऊ शकतो. विक्रम खूप गोंधळलेला असतो. हे शुभमच्या लक्षात येतं. तेव्हा तो विक्रमला विचारतो, विक्रम, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते अगोदर सांग. इकडे रोमा संजयला खूप झापते आणि बोलते, तू कीर्तीला असं सारखं टॉर्चर करून एक चांगली टीम कधीच बांधू शकत नाही. राहुलही संजयला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की कीर्तीला हेल्थ इश्यू होत आहे ते आपल्याला सरळ सरळ दिसतंय, परंतु तू उघड्या डोळ्यांनी का पाहत नाहीस. तेव्हा संजयला काहीच दयामाया येत नाही. तेव्हा तो बोलतो, कीर्तीचे हेल्थ इश्यू कुरवण्यामध्ये मला काही एक इंटरेस्ट नाही. राहुल आणि रोमा कीर्तीची बाजू घेत संजयला चांगलं सुनावत असतात. तेव्हा संजय बोलतो, मी फक्त उद्याच्या टास्कचा विचार करत आहे, मी दुसऱ्या कोणाचाच विचार करत नाही. तर रोमा कीर्तीला सांगते, कीर्ती, तू काहीतरी बोल, नाहीतर संजय बोलायचाच थांबणार नाही. संजय कीर्तीला चॅलेंज करतो आणि बोलतो, तिला जर मला उत्तर द्यायचंच असेल तर उद्याच्या परफॉर्मन्समधून मला उत्तर देईल. असं म्हणून उद्याच्या टास्कविषयी तो सर्वांना सूचना देतो. मी कीर्तीला सांगतो की सर्वात शेवटी तू टास्क कंप्लीट करायचा. तुला सर्वात शेवटी ठेवलं आहे याचं कारण तुला जास्त वेळ मिळावा म्हणून. हे तरी तू कंप्लीट करू शकशील का, असं तो कीर्तीला विचारतो. कीर्ती होकारार्थी मान हलवते. त्यानंतर तो सर्वांना पुन्हा प्रॅक्टिससाठी घेऊन जातो. तर कीर्तीला खूप वाईट वाटतं, कारण ती एकही टास्क व्यवस्थितरित्या कंप्लीट करू शकलेली नसते. ती खूप रडत असते. तेव्हा तिला जान्हवीचे बोलणे आठवते की माझी कीर्ती वहिनी कशातच मागे नाही, ती कधीही थकत नाही, ती अशी पटापट डोंगरही चढू शकते.
दुसरीकडे शुभम विक्रमला बाहेर बोलवतो आणि त्याला विचारतो, तुला कसला ताण आहे का? तेव्हा विक्रम सांगतो, कसला नाही, दुकानातल्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, व्यवसाय म्हटल्यावर थोडंफार असणारच. तो खोटं बोलत असतो. तेव्हा शुभम त्याला बोलतो, मी दुकानाबद्दल तुला विचारतच नाही, मी फक्त सोनालीबद्दल विचारत आहे. आणि तुझी नजर खोटं बोलत आहे हे मी मगाशीच ओळखलं होतं. मला माहीत आहे सोनाली आणि तुझी भांडण झाली त्यामुळे ती गेली असेल आणि कान्हाला एकटं सोडून ती कधीही जाणार नाही, हे मला चांगलंच माहीत आहे. तेव्हा विक्रम खरं सांगतो की मीच सोनालीला तिच्या माहेरी जायला सांगितलं, कारण ती सारख्याच चुका करत असते. तेव्हा शुभम विक्रमला चांगल्या प्रकारे समजावतो, तर विक्रमच्या डोक्यात प्रकाश पडतो. इकडे कीर्ती, रोमा आणि राहुल मेसमध्ये नाश्ता करत असतात. राहुल उद्याच्या टास्कविषयी दोघींबरोबर चर्चा करत असतो. तेव्हा रोमा कीर्तीला बोलते, तू संजयला थोडं का होईना बोलायला पाहिजे होतं. तेव्हा कीर्ती सांगते, संजय जे बोलत होता ना ते सर्व बरोबर होतं, कारण मला आता जास्त मेहनत करून काम करायलाच पाहिजे. परंतु मी तरी काय करू, इथे आल्यापासून माझ्या पोटात दुखतं, पाठीत कळ मारते, त्यामुळे काय होतं ते नक्की कळतच नाही. तेव्हा रोमा सांगते, आपल्या कॅम्पसमध्ये डॉक्टर आहेत, तू एकदा चेक का करून घेत नाही, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला लगेच समजेल. तर राहुल बोलतो की यावर अजून एक डॉक्टर उपाय करू शकतो, तो पण छान प्रकारे. तेव्हा तो बोलतो, डॉक्टर शुभम. शुभमचं नाव घेतल्यावर मात्र कीर्ती खूप लाजते. तर राहुल तिला बोलतो की हा प्रेमरोग आहे, तू शुभमला फोन कर, म्हणजे तुझा मूड पण फ्रेश होईल. तेव्हा कीर्ती हो बोलते आणि बाहेर शुभमला फोन करायला जाते. दुसरीकडे शुभम विक्रमला सांगतो की आपल्या आयुष्यामध्ये बायकोचं स्थान खूप महत्त्वाचं आहे, कारण ती आपली अर्धांगिनी आहे. तेव्हा शुभमने समजवल्यावर विक्रम बोलतो, मला तुझं म्हणणं पटलं आहे. आज होळीचा सण आहे, मी सोनालीला उद्या परवा घेऊन येतो. तेव्हा शुभम हो बोलतो. आणि तुलाही खूप वहिनीची आठवण येत असेल ना, त्यांना सारखा कॉल करत जा, असंही तो शुभमला सांगतो. इकडे कीर्ती शुभमला मिस कॉल देते. तर दुसरीकडे विक्रम शुभमला सारखा सांगत असतो की वहिनीला माझ्यासमोरच आता कॉल करायचा. तेव्हा शुभम बोलतो, विक्रम तू हा कसला हट्ट करतोस, त्या आता गडबडीत असतील, मी त्यांना नंतर कॉल करतो. विक्रम ऐकत नाही. तो बोलतो, आता मी तुझं म्हणणं ऐकून सोनालीला घरी आणणार आहे ना, आता तू पण माझं ऐकायचं आणि वहिनीला कॉल करायचा. तेव्हा शुभम फोन पाहतो तर त्याला कीर्तीचा मिस कॉल आलेला असतो. तेव्हा शुभम बोलतो, आपण जेव्हा एखाद्याची मनापासून आठवण काढतो ना, तेव्हा त्याला काय म्हणायचं. तर विक्रम त्याच्यावर हसतो. विक्रम बोलतो, म्हणजे वहिनीचा मिस कॉल आला होता का? तेव्हा शुभम हो बोलतो आणि कीर्तीला फोन करतो. तेव्हा शुभम अगोदर कीर्तीची विचारपूस करतो. कीर्ती सांगते की माझं शरीर आणि मन दोन्हीही दुबळं झाल्यासारखं वाटत आहे. हे ऐकून शुभमला धक्का बसतो आणि नक्की काय प्रॉब्लेम होत आहे असं विचारतो. कीर्ती सांगते, माझं पोट आतून खेचल्यासारखं वाटतंय, कंबर पण खूप दुखते आणि पायात खूप गोळा येत आहे. तेव्हा शुभम अगोदर तिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगतो. आणि तुम्ही आमच्यापासून लांब आहात ना, म्हणून तुम्हाला आमची आठवण येऊन असं होत आहे, असं कीर्तीला बोलतो. तेव्हा ते दोघेही छान प्रकारे रोमॅन्टिक होत गप्पा मारतात आणि एकमेकांच्या आठवणीत रमून जातात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये शुभमला संशय येतो, कीर्तीला ही लक्षणे आहेत म्हटल्यावर ती प्रेग्नेंट तर नसेल ना. तर दुसरीकडे कीर्ती टास्क कंप्लीट करत असताना तिला मध्ये चक्कर येते, ती बेशुद्ध होते. तर पाटील मॅडम आणि संजय तिच्याकडे रागात पाहतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.